शुभ सकाळ मित्रांनो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता आज आमचा तिसरा दिवस आहे आमचा. आता मी गोकर्णाला जाऊ बघू शकता. आम्ही बीचवरची रूम होती. आता सकाळी आज चाललो आम्ही याना केव्ज, विभूती वॉटरफॉल आणि मिर्झान फोर्टला चाललोय. आता सकाळी मस्तपैकी रात्री जेवण वगैरे झोपून आता झालं फ्रेश. सगळ्यांची आंघोळ. आता ही रूम आज चेंज करणार आहे. गोकर्णामध्येच घेतो पण दुसऱ्याकडे घेतो. आता ही रूम मध्ये गरम जाम होते. आता पण गरमच झाले आम्हाला. काय बोलायचं आपल्या रूम विषयी? परफेक्ट हो. तुम्हाला काय बोलायचं आहे रूम विषयी? या रूम मध्ये जाम गरम होत होता. आता आम्ही डीजे रूम बघतो. आता एसी वाले कमिटी पैसा बजेट वाले आमचा बजेट पैसा फोर व्हीलर केले ते येताना. आता जाताना फोर व्हीलरच करू. फक्त ती मोठी वाली करू. तर तुम्हाला तो बोलायचं आहे रूम विषयी? तो बोलायचं बघायला गेलं तर चांगलंच होत्या. गरम जाम पंखा बंद कर. हे राया तर पंखा तिकडे बघू जरा. आता आज आपण याना केव्ह बघू, विभूती वॉटरफॉल बघू आणि मिर्झान फोर्ट या 3 गोष्टी बघू. मग आज रात्री परत तिथं गोकर्णालाच वस्ती करू. आम्ही बाईक ते घेतल्या त्यांच्या फील तुमचवता होता. काल ते जामच केले. मग त्यांच्या आज उद्या लगेच सकाळचे बघू. बसला नाही तर मग आर्टिगाच पाहिजे. नाही तर आर्टिगाच करू. मग मुर्डेश्वर बघू. चला. जा बाई तर दादा पण काय बोलत आहे? आता आम्ही आलोय नाश्त्याला. ब्रेकफास्ट मध्ये आम्हाला मेंदूवडा भेटले. 35 रुपयाचा एक मेंदूवडा. आपल्याकडे 20 रुपयाला 4 भेटतात. आता 35 रुपयाला एक आहे. बघू आता खाऊन कसं लागते. 35 रुपये पॅकेज मध्ये गेलो ना. पॅकेज मध्ये 20 प्लेट मेंदूवडा एकटाच घाल मी त्यांना लुटाला. आता की केव्हा भागवा लागते. आपले पैसे या फुकट जात ते अरे सोडतात काटकासार करायचं. फुकाटा आपल्या दे दाना. अमृतसरला 10 अंडी घालेली. 10 दोघांनी मिळून 10 अंडी घालेली. त्यांचा होता. आता या जरा जपून खावा लागतं. टेस्ट सांगा. टेस्ट 10 नाही 14 घालती. 14 तिने ऑलरेडी 4 घेतले. मॅचेस मग 5 एकट्यानेच 9. आपल्याला काय लबराचं नाही. यांचं ओरिजिनल वाला तुम्ही सोडावाला कसं लागते? मस्त भारी आहे बाई. भाऊ तुम्हाला काय बोलायचं आहे? गोकर्णाला आलं ना. आज काय येलो बीच जवळच आहे. गोकर्णा बीच जवळ सांगतुप्पी हॉटेल आहे. नाश्ता करायला आया. नाश्ता करायला रूम साठी नका जाऊ. नाश्ता करायला आया या वाटी. नाश्ता बिट्टा बरा आहे. सगळं जेवण. अच्छा तुला काही बोला राकेश टोलावा एक कमी होईल. अरे ते त्यांचा रेडी होलो. नाश्ता केला. आता चाललो हॉटेलच्या दिशेने. पण त्या आम्हाला जेताना की नाही माहीत नाही. काल त्याला ॲडव्हान्स देत होतो आम्ही. पण त्याने काही घेतला नाही ॲडव्हान्स. गेम पलटी गेले काही माहीत नाही. 2300 रुपये 2 AC रूम घेतल्या. आता बघू मग त्यांच्या मग बॅगा ठेवू त्याच्या रूमवर. लगे आमचा दौरा याना केव्ह. चला. ओली रेडी. सवारी रेडी. बॅगी बिगी घेऊन. गाड्या पुढे आमच्याच या. चला. अरे गाड्या नावा निघताना म्हणलं की यांना दोघांना टाकील नाही रे. पलाच पुरे यांची म्हणून आता जाऊन कशी माकरा आणले ना 2 तुम्ही पण. त्यांच्या आला मग मस्त पुढे जाऊन चल. चला काहीच. चला नाही ती 5:30 आहे ना. आपल्याला सीन बघायला भेटणार नाही ना आपल्याला. तुम्ही तिकीटा कन्फर्म म्हणते बघा. एकदा कसा वाटते सीन. मडगाव आता आमच्या हॉटेलचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. ग्रीनलँड म्हणून मस्त. त्यांचं फॅमिली प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणजे खाली घर आहे त्यांचं ना. वरती रूम बनवल्या. पण भारी बनवले नाही बघ. मस्त एकदम स्वस्त रूम दिल्या त्यावेळी आम्हाला. कशी दिली आम्हाला जाम टेन्शन आहे त्याचा. अख्खे मार्केटमध्ये आम्ही काल हिंडलो. सगळे केलं 1800, 19, 2000. कमीत कमी 1700. याची वेळ दोनच नाही. आणि आम्हाला 3 दिल्या 1150 मध्ये दिल्या. फक्त आवरात दिले. आता विचारले
अख्खी बिजा बॅग आम्ही त्यांच्या घरात ठेवल्या रूम खाली नाही वाली म्हणून. हॅलो काय आता आम्ही आलोय धबधब्यावर. काय आमचा धबधबा विभूती फॉलला आलो. आम्हाला 50 किलोमीटर आम्ही लांब 50 किलोमीटर. आम्ही गाड्या अशा दुमसल्या ना, गाड्या फ्री स्पीड ब्रेकर माप, खड्डा माप, सगळा माप, फक्त माप काहीच नव्हतं आम्हाला. भिवंडी रस्ता एक नंबर, रस्ता एक नंबर. जसा म्हणजे या नाही, रस्ता एक नंबर. फक्त आम्हाला 2 ते 3 किलोमीटर रस्ता जरा खराब भेटला, बाकी सगळा रस्ता एकदम ओके ओके. मी थँक्यू. हे बा आता हे बा आता हे आता मी चाललो होतो वरती. फुल तुम्ही ट्रान्सलेट करा तुमचं, आम्ही बघून जा, आम्हाला माहिती नाही. आता आमचं आम्ही चालल्यावरती. पण हे रस्त्याला ना आवरा बघून बघून ना आम्हाला त्यांची भाषा आहे असं वाटते. नंबर प्लेट त्यांचं सगळा त्यांचं. आम्ही नशीब मॅप नाही तर आम्ही पुण्यात फिरलो बी नसतो आहे. काही समजू बी नाही. ही फलाकांची हे फला बघा बघा, तुमचं तुम्ही बघून जा, आम्हाला काही माहिती नाही. आमचं आम्ही दाखवायचं काम करतो. गरम मुला ना पाण्याचा आवाज येते. पाण्याचा आवाज दिला म्हणजे वाटतं आम्ही पोहोचलो. पोरीला हवी की बघा, गॉगल घेतलं, या घेतलं, सगळं टकाटकलं. अरे तया काय ना वाटलं आवाज दिला. अरे काय ना गटाराचे यार, गटाराचे झाले. यांना वाटलं धबधबा. आवाजला बोलते आवाजला. हा खतरनाक गरम आया, पैसा वसूल गरम. काढले बाई पोवाला मजा ना. आता बिचं ट्रॅकिंग अजून एक माहिती देतो बघा. ही गोष्ट गेलं नाही, एक नंबर आहे. हे आपले करा बी करा बघा, जमा करून ठेवा बाटल्या. त्यांचा फायदा होईल. नाही तर आपले घर फेका फेक कीर्तन झाले घर बाटल्या. कलर तो डबा बघा बघा, कचरा कसा एकी दाखव टाकले. या कोकम संजय ते कोकम आहे. तुम्हाला काय वाटते तुम्ही आपला कमेंट मध्ये लिहा. हे बघ, ही बारीकशी नदी झाली. ह्याना वाटला धबधबा. हे बघा नदी. हाय बाबू. ए कल्पेश ब्लॉग चालू आहे, काय बोला जा तुला. हे बघा यांची रील शूट चालू. रील शूट, रील शूट. थंडा पाहिजे का नको. मी तिथं सिनेमॅटिक. लाईक सबस्क्राईब अँड शेअर. याला सबस्क्राईब काही करू नका, कमी वेळात काही करत आली. आपला माणूस आहे. आपला मनातला रिकवला. कापीन लिंबू नाही लिंबू सरबत बनवी ना नारळाची चटणी. सिनेमॅटिक. घेतलेलं पार्किंग ना तिकीट बिकीट 160 घेतलं मध्ये एकदम नेचर ना. आता थोडीशी ट्रेकिंग मध्ये आहे. मस्त वातावरण थंडाच आहे, जरा बरं वाटते. चालून काय 160 रुपये घेतात. मस्त माहिती भीती लिहिली. ट्रेकिंग करायला गेलं आणि इथे एकदम नॅचरल पायऱ्या वगैरे मस्त पैकी व्ह्यू भारी आहे इकडं. मस्त व्ह्यू आहे बघा. मी येऊ आता. 160 रुपये तिकीट दिले पाहिजे, पण जरा पैसा वसूल वाटते. मी येऊ आता एक रील बनवतो. काल ना ती कायाकिंग केला आम्ही
तेच आम्ही दमलेलो. रात्रीने बांबीम लावून झोपलेलो ना, ते रूम मध्ये आवरा गरम होला का ते झोप पण नाही आली ना. आता ही ट्रॅकिंग करता अजून माहित नाही याना केवढं ट्रॅकिंग आहे की नाही. अर्धा किलो 500 मीटर बोलला तो. बघा आता तुम्हाला दाखवतो. विभूती वॉटरफॉलला भेटू आता डायरेक्ट. चला. आता आम्ही विभूती वॉटरफॉल मध्ये गेलो. त्या जाम पोवलो, जाम इगाने केलं. अंडरवेअर आका डोंगर खाली उतार, लुंगी फिंगी उन्हाला दिल्या. मी एक जरा तिथला त्या जाऊन कपडे चेंज केलं. आता चाललं याना केसला, वाजल्या जाम. आमची 2 माणसांना जाम भूक लागलेली, तेव्हा ती तया बसल्या 2 माणसं. बघू आता याना केसचा दाखवतो तुम्हाला सगळा. चला. आता आम्ही गेलो याना केसला, आलो गाड्या पार्किंग केल्या. तेव्हा आमच्या ऍक्टिवा 2 ऍक्टिवा 2 विवो कालच घेतले ना. साधा काम नाही, खूप सुसाट. यांच्याकडे येवाला खरंच तो आवरा भारी वाटते ना. यांचा व्ह्यू आहे ना, बाप व्ह्यू आहे यांचा. आता बघू आपण. आता जाऊ यांची एंट्री. आता कवरा ट्रॅकिंग आहे, कवरी माहित नाही असं वाटतं ट्रेकिंग आहे. यांच्या गाड्या लागल्या नाही बाई, गाडीला पैसे द्यावे लागतील कांद्याला सांग. त्यांच्या गाड्या जातात वाटते. बघू त्या जिल्ह्यावर तुम्हाला दाखवतो त्यांचं व्ह्यू याना केवचा. बाकी बघू आता. हॅलो गाईज, आता मी आलेलो आहे. मला एक माणूस दाखवतो. कल्पेश मनोहर पाटील. याला 28 गावल कोणी पोर देऊ नका. मी पण फिरायला येत नव्हतं पण बलदाबी याला आम्ही आणत नव्हतो. तुला बलदाबी त्यांनी फोन केला म्हणून तुला आणले. लकीला कॅन्सल कर. लकी कॅन्सल करायचं कारण हो तुला. आवरा याला 28 गावल कोणी पोर देऊ नका याला. हे बघ, तिकीट केला 10 रुपये पर पर्सन तिकीट आहे. आणि कधी कमरा चालाचा कमरा त्या माहीत नाही अजून. चालल्या घरा कांत्याने काय केले माहित का सगळं त्याला माहित. पण ज्या ट्रेकिंग असेल ना त्या आम्हाला तो सांगित नाही नेते. बस पहिल्या नावरा घाम पोरला ना. आता बघू आता घाम पोरला बाई. पण पोवलं ना थंडा पाणी आवरा चिल होता ना त्याचा फ्रीज मध्ये. जाम मजा आली. जाम एकदम फ्रेश वॉटर. मावरा पकडायला मावरा फिश पाहते. परत करत स्कुबा डायव्हिंग पण. परत तेच क्लिप जम्पिंग पण होती. ते क्लिप जम्पिंग सगळं ऑल इन ते धबधब्या होता. म्हणजे आम्ही आमचा गेला त्या काही. आम्ही नेक्स्ट टाइम पॅकेज बनवणार आहोत. जर कोणी इंटरेस्टेड असेल तर आमच्याशी कनेक्ट करा. इंस्टाग्राम वरती डिस्क्रिप्शन मध्ये याची आयडी असेल त्याला मेसेज करा आणि फॉलो पण करा. चला. आणि थोडासा प्रेम दाखवा यार. सबस्क्राईब करा. हा माझा पार्टनर 1-2 पार्टनर लॉग मधलं. आमचे कॅमेरामॅन आहेत सर्व. हे डायरेक्टर आणि कॅमेरामॅन एकच. यांच्यासाठी सगळा देतो आम्ही. आणि आमच्या कवरा लांब यांना केव्हा माहित नाही. येताना वाटते बुटा काढून येईन मी. काय की बुटा बघू आता. चला हे बघा सगळं एन्जॉयमेंट. पीठ थकलं विकलं कोण नाही. बघा चला. आतापर्यंत तुम्ही काय बघितली? चेवणीची डोंगरी, रानालची डोंगरी. मग आम्ही चिकन भुजी बिजिंग सगळा बघला तुम्ही. मग आम्ही का ठरवला आपली इकडे तर आपण फिरतच रेव.
आपले लोकांना ना आपलं भाऊ ताई जवऱ्या पण त्यांना आपण महाराष्ट्राच्या बाहेरच्या डोंगरात दाखवू म्हणून आम्ही इकडे कर्नाटकला आल्यावर तुम्हाला या डोंगरात बघा खरंच सांगता आवर भारी भारी व्ह्यू नाही यांचं नॅचर व्ह्यू सांगता नाही यावी सगळा भारी बनवून ठेवले खराच सांगता जाम भारी केली यावी म्हणजे सोय ठेवले म्हणजे पैसे देतात साफसफाई पण 10 रुपये मस्त 10 रुपये ते याना केवला 20 रुपये होता याना केवला 10 रुपये युबी तू फॉलला तर 20 रुपये तिकीट होता पण मस्त होता सगळा म्हणजे घाण बिन नाही त्यांच्याकडे रस्ता पण असं प्रॉपर असा नाही की इकडून चारले ना तिकडे डोपा फुटले फक्त यांचे माणसांचा जरा ऍटिट्यूड ऍटिट्यूड म्हणजे आपण आणि कालच मेडिकल मध्ये गेलतो ना ऍटिट्यूड नाही त्या एकाला विचारला आम्ही ऍटिट्यूड नाही त्या आम्ही एकाला विचारला मेडिकल मधला आता प्रत्येक मेडिकलला डिस्काउंट देते ना आम्हाला तर त्याला विचारलं डिस्काउंट अरे फक्त आवरत बोललो फक्त डिस्काउंट डायरेक्ट लेना के लो तू नहीं चीज पे डिस्काउंट नहीं देगा नहीं तू जाओ अरे बघ जाता याना की मध्ये एंट्री करता माणसाची एंट्री आखी त्यांच्या गावाचं तिकीट केलेलं होतं त्यांना दाखवायचं आहे माणसा जावाचा आता बघू आता एंट्री कांशा तर मित्रांनो आपण यांची मस्ती बघा आवाज तरी भारी हे बी आवडी मस्ती करतीलच नाही बघ कसं बोलता यांचीच मजा टेन्शन नाही काही नाही त्याची नोंदणी अरे हमारा आदमी हातपाय धवाचल मग एंट्री आहे या बुटा करायचे आहे हातपाय धवायचे मग काही आतमध्ये माहित नाही अजून बघू आता कसा डान्स बघितला तुम्ही याना के बघू आता ते आतमध्ये ते बघायला लागेल आम्हाला चाललो आहे ना केसला लहानशा वरती चढायला टिकली जागी बघू आता वरती चालू खाली पण भरले ना बंद आहे पण 10 रुपये तिकीट त्या फॉरेस्टचं 10 रुपये तिकीट आता चाललो वरती बोलते केवचं 10 रुपये होते हे बघू आता बघू आता दाखवतो तुम्हाला बघू कसा दमले पीठ दमले पाहिजे लास्टची स्टेप वाटते आवरा दमले माहित नाही कशामुळे इंटरनेट वरती सर्च कारण की ना यावी लिहिले माहिती पण यांची भाषा लिहिले पण ती भाषा मला आवडत नाही ती भाषा आम्हाला पटत नाही ते काही लिहिलंय काही समजू बी नाही म्हणून आत माहिती नाही देणार म्हणजे त्या डिस्क्रिप्शन मध्ये माहिती देण्याची पण बघा तुम्ही खराच सांगता कट करून ये संजा खतरनाक रे जनावर बिनावर कोणाला दिसला हो नको घेऊ दगड परतीला दगड चढल्यावर बघू शकता तुम्ही इतर या नाक्यावर नाही जसं खाचे खाचे मोडलं ना काच मारलं नाही नैसर्गिक काच नाही अजून यांना घेऊच मध्ये जाऊ बाकीचे जे खाले ना जाम शिवा देतो आम्हाला काही यांचा शूट नाही कापत माझा तो ओला यांचा बाकी अजून कांत्याचा बाकी यांचा फोटोशूट होत नाही तर आमचा काही होणार नाही वाटते भाई आमचा कॅमेरामॅन आहे ना कांतीलाल वकील सेंगदाल उर्फ कनिश
फोटोशूट बघा तुम्ही नुसते हे फोटोशूट बघा तुम्ही. माझं ओलेन म्हणून मी यांचं दाखवतो. माझं डायरेक्ट नंतर इंस्टावर बघू. चला अजून नाही कापो बघा, अजून नाही कापो. कसा करायचं वेगवेगळं पोज बघा यांचं. ते बघा माहितीये आवरा. ते बघा पोज बघा. आता जाणते मी काही बोलले नाही. पोज आणि त्याची स्माइल पण बघा, दिसत असेल तो कॅमेरा पण बघा. याचा काही होणार नाही. बघू आता पूर्ण दाखवतो तुम्हाला अजून केवच्या व्हिडिओ बघा. कसा कडक काम कसा ओले काहीच समजा नाही. यावी इकडे बोलता श्री तीर्थ याना होत. ही केव्ज बघा. आताशी आम्ही ना एक नॉर्मल रस्ता होता तो सोडून निघता जंगलांशी आलो. 300 येवाची वाट नाही, काही नाही 300 आलो. मित्रांनो हे बघा, हे काय बघा तुम्ही खराच सिंधा जन्नत मध्ये गेले असं वाटतं. ट्रॅव्हलर्स कम फास्ट. खाली आताशी ना आवडा डेंजर डोंगर उतरून आलो ना, काही गरज नव्हती. ठिकाणी भाई आमचा भाऊच बोलला या तू ये फक्त ये. बोलो अवस्था बघू दे या तुम्हाला पूजा ना व्हिडिओ दाखवीन मी किंवा अवस्था होती आमची. माहित नाही आता आया जात नाही आम्हाला, जाम उशीर होले. चला बोलतो मग अवस्था बघा. चला कसं माहित आहे का, आता ना आम्ही यांना किंवा जागा एक्सप्लोर केला मस्त सगळा इंडो वरती बिरते सरून बघितलं. कोण गेला नसेल आवरा. आम्ही जाऊन त्यांचं उतरलो. आता चाललो मिर्झान फोर्ट. 5:30चा टायमिंग आहे. 5:30ला बंद होते तो. आता बघू मिर्झान फोर्टला पोहोचताव का नाही. अजून सगळे टाइम असतं. इकडे विचारलं होतं बायकाच राह त्यांचे मी गलीन घुसते. आम्ही नाही घुसत ते तरी गेलो बाई, कारण की त्याने आवाज दिला ना या ते जावायला लागते मित्र. बघा आता मिर्झान फोर्ट दाखवत होतो. चला आता आलो आम्ही मिर्झान फोर्टला. मिर्झान फोर्ट बघू शकता तुम्ही कसं आहे. आम्हाला येवाला 15-20 मिनिटं लेट होला. 5:30ला बंद होते तो. सकाळी काय ते आहे टायमिंग 5:30 पर्यंतचा. येवाला म्हणजे जाम टाइम झाला. आता बाहेरच्याच एक्सप्लोर करतो. हे नाही काही आतमध्ये बोलता, पण आता बाहेरच्याच फिरू बघू आता ते. आत्ताशी पोचलो रूमवर. आता बघू जेवणाचा बघूया. आजचे 2 बीज जाते इंडाला. बघू आता. गाडीचा पेट्रोल साफ निखवलेला. माझा बाटलीन घेतलेला तो खपून परत आता संध्याचा अर्धा टाकले. अख्खा चालतो. भारी म्हणा. सगळं फ्रेश बीच झालो रूम येऊन. आता चाललो जेवायला. त्यांना लांब भूक लागली. दुपारी जेवलोच नाही कोणी. नुसता थंडा पिले यात्या खाले चटरपटर. आता चालू जेवायला. आज काही नॉनव्हेज. काल मंगळवार होता. काल ते पनीरची नेन राईसच झाले. आज नॉनव्हेज. त्यावेळी काल नॉनव्हेज खालता. बघू काय नाही तर जेवायला. चालेल चला बोलता. जेवलो.
त्यांचं ना आम्ही बाईक घेतलेले आहे 300 रुपये और बाईक. आम्ही काय केला माहिती आहे का, आम्ही ना सगळा पेट्रोल निघवलं 6 कुंजेलबिंजा बनवून ठेवलेला. याला अख्ख्या टाक्या खाली करून गाडी पोचवली. तोपर्यंत माझ्या BS6 आहे. तुम्ही अख्खा पेट्रोल का बोला अर्धा लिटर तरी ठेवलाच पाहिजे. मग त्यांनी ना आमच्याला 3 बाईकचं घेतलं 50 150 रुपये. म्हणजे एक बाईक तरी 350ला. तरी बोलून बी फायदा नाही, त्यांच्या समोर काही माणसाला आपण बघू. आता जेवलो मस्त वेगळे, थोडा काही खात नव्हतं, जेवतो नॉनव्हेजच खाला. त्यांच्या लेके करे तिकडे राईस बीस खाला. आता बाईक दिलं ना, आता चालू रूमवर. आता झोपून मग उद्या सकाळचे 6 वाजता निघू. मुर्डेश्वरला तयारी गाडी केली, तिथं गेले 3500 सिंगल गाडी गेले. मग त्यांच्या जाव आता चालेल तर